दर्पण न्यूज। हुपरी शहराला औद्योगिक उज्ज्वल परंपरा आहे, देशात त्याची ऐतिहासिक नोंद आहे। पण हुपरी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हुपरी शहराच्या लौकिकाला गालबोट लावण्याचं काम नगर परिषद स्थापनेपासून केलंय। काँग्रेसने यापूर्वी हुपरी शहरातील सुमारे 4000 मिळकतीच्या नोंदी व्हाव्यात, रीतसर सिटी सर्व्हे व्हावा आणि फाळा आकारणे चतुर्थ वार्षिक कर आकार पद्धतीने कायदेशीर व्हावी असे आंदोलन 2021 मध्ये केले। त्याला सर्व हुपरीकरांनी गावबंद आंदोलन करून पाठिंबा दिला। त्यावर प्रशासनानं लेखी पत्र देऊन सर्व मागण्या मान्य करून त्याची पूर्तता केली जाईल असं सांगितलं होतं आणि त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले। यातून झालेल्या नुकसानीला कोण जबाबदार? नागरिक योग्य तो फाळा द्यायला तयार असून प्रशासन कोणाला बांधे लावून काम करत आहे। बेकायदेशीर आणि अनावश्यक पाणी कनेक्शन बेधडक दिले गेलेत। कचरा उठाव टेंडरप्रमाणे कामगारांच्या वेतनात तफावत दिसतीये। कामावर नसणाऱ्यांना घर बसल्या लाखो रुपये पगार दिला गेलाय। फक्त विशिष्ट 4च लोकांनाच टेंडर दिले जाते। त्याची प्रसिद्धी किरकोळ वृत्तपत्रातून जाहीर का केली जाते? कौलारू घरांचा फाळा 4000 रुपये आणि मोठ्या बंगल्यांचा फाळा 1500 रुपये का घेतला जातो? एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून पाणी विभागातील स्क्रॅप अचानक गायब कसे झाले? स्क्रॅपचा लिलाव का झाला नाही? असा सर्व घोटाळा जवळजवळ 6 कोटींपर्यंत झालाय। याचा जाब आता आम्ही याविरुद्ध जनआंदोलन करून विचारणार आहोत। हुपरी शहरातील राजकारणात लोकप्रतिनिधी रूपी आणि प्रशासन रूपी असलेले बेईमान स्क्रॅपचा जाहीर लिलावच करणारे, त्याशिवाय हुपरी शहराला अच्छे दिन येणार नाही असं प्रतिपादन काँग्रेसचे हुपरी शहराध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी केले। ते संबंधित तक्रारींचं निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर, सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षक विभाग, सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका विभाग, मुख्याधिकारी नगर परिषद हुपरी, पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन झालेल्या सांगता सभेत बोलत होते। यावेळी प्रास्ताविक अशोक खाडे यांनी केले। आभार प्रदर्शन काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल मातुगडे यांनी केले, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काँग्रेसचे सचिव किरण भोसले यांनी केले। हे सर्व आंदोलन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात केले जाणार आहे। यावेळी मारुती शेवाळे, गजानन पडवळ, आनंदराव संकपाळ, अभिजित कुंडले, प्रशांत जाधव, मातंग समाजाचे जिल्हा नेते अनिल धोंगडे, दलित महासंघाचे तालुका नेते सुनील कोरे, शब्बीर कलावंत, रमेश मुधाळे, अनिल कोळेकर, सचिन वड्ड, जावेद कलावंत, अक्षय काटकर, शहेनशाह पोलाद, प्रवीण सनदे, किशोर मिठारे, सुरेश कानडे, बाळासो शिंदे, संतोष भोसले, कबीर आळतेकर, अमर कांगणे, सोहेल शिकलगार, अतुल कांबळे, रिजवान पटवेकर, सुनील कोरे, चंद्रकांत परकारे, मुबारक बागवान, नितीन पाटील, लखन कोरवी, सुशांत दाभाडे, अविनाश परकारे, किशोर कांबळे, तानाजी सनदे, राहुल कांबळे, रवींद्र कांबळे, शब्बीर कलावंत, प्रणित मधाळे, अशोक यादव, सतीश कंगणे आदी मान्यवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.